नमस्कार शेतकरी बंधूंना, आपल्या कृषी रत्न ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण कापूस पिकावर येणाऱ्या किडीसाठी आपण औषधी जाणून घेऊया. तर यामध्ये कापूस पिकावर मुख्य 3 किडी येतात: मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी. पांढरी माशी हे सहसा पहिल्या काळामध्ये आपल्याला दिसत नाही, ती नंतरच्या काळामध्ये येते. मावा, तुडतुडे हे व पांढरी माशी हे रस शोषक किडे आहे, यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर त्यामध्ये आपण ह्या औषधे आपण वापरू शकतो. याच्यामध्ये ॲसिपेट प्लस मोनो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपण पहिल्या फवारणीमध्ये करत असतो. तर ॲसिपेट हे वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या कंपनीचे येऊ शकते. तर हे आहे अदामा कंपनीचं ॲसिमे. याच्यामध्ये आज ॲसिपेट 75 SP फॉर्ममध्ये आहे. याचा उपयोग 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आहे. तसेच मोनोक्रोटोफॉस याचा आपण कापूस पिकामध्ये याची फवारणी करू शकतो. हे सहसा 2ऱ्या ते 3ऱ्या फवारणीपासून याचा उपयोग करावा, पण सहसा स्थानिक शेतकरी याचा पहिल्या फवारणीमध्ये उपयोग करतो, कारण की त्यांचं असं म्हणणं असते की मोनोमुळे पराठी हिरवीगार पडत असते. हे स्वाल कंपनीचं मोनो आहे. याच्यामध्ये 36 SL फॉर्ममध्ये हे मोनोक्रोटोफॉस आहे. याचा 35 ते 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपण उपयोग करू शकतो. तसेच हे थायमेथोक्झॅम FS फॉर्ममध्ये आहे. हे 30% मध्ये आहे. याचा पण आपण उपयोग ह्या दोघांचे हे 2 कॉम्बिनेशनमध्ये मारावे लागते. हे आपण सिंगल जरी मारलं तरी आपला प्रति लिटर जो आपण पंपाप्रमाणे खर्च काढतो, की याच्यामध्ये सगळं मावा, तुडतुडे याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. याचा उपयोग पण आपण करू शकतो. याचा 20 ते 25 ml प्रति पंप डोज आहे. तसंच हे आहे थायमेथोक्झॅम याच्यामध्ये शेवया आहे. तर याचा पण आपण उपयोग करू शकतो. ह्या दोघांचा खर्च काढायला गेलं तर आज हे 500 रुपये आहे आणि हे 700 रुपये 650 पडेल. तर याचा उपयोग जर आपण काढायला गेलो तर याचा 1100 रुपये खर्च येईल. तर यामध्ये हे आपल्याला स्वस्त्यात मस्त ह्या टॉनिक कीटकनाशकं आपल्याला उपयोगात पडू शकतात. याचा पण आपण उपयोग करू शकतो. याचा 10 ते 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. तसेच हे त्रिशूल जे इमिडाक्लोप्रिड ह्या दोघांमध्ये कंटेन आहे. याच्यामध्ये 17.8% आणि याच्यात 30.5% आहे. ह्या दोघांचा पण आपण 20 ते 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. हे करत असताना आपल्याला पंपामध्ये औषधी टाकताना FIR पद्धतीने टाकावे. FIR म्हणजे पहिले फंगीसाईड, मग इन्सेक्टिसाईड आणि मग आपण जे टॉनिक वगैरे टाकू ते. आणि पंपामध्ये औषधी टाकत असताना पहिले पंप एक भाग भरावा, त्यानंतर फंगीसाईड टाकावे, मग अजून पाणी टाकावे, त्यानंतर इन्सेक्टिसाईड टाकावे, त्यानंतर अजून पाणी टाकावे, मग त्यानंतर टॉनिक टाकावे. यामुळे जे औषधी आहे ते फुटणार नाही व त्याचं योग्य मिश्रण तयार होईल.